आहोत। ही भरती ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 6/2025-26 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे। IDBI बँक लिमिटेडचे रजिस्टर्ड ऑफिस आहे IDBI टॉवर, WTC कॉम्प्लेक्स, कफे परेड, कोलाबा, मुंबई 400005। या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत। मित्रांनो, पुढे माहिती सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती। आपल्या चॅनलवरील व्हिडिओजना चांगले व्ह्यूज येतात, पण अजूनही बरेच जण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत। खरं तर सबस्क्राईब करण्यासाठी 1 सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो, पण त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरी आणि नवीन भरतीची माहिती सर्वात आधी मिळते। म्हणून जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। पदाचे नाव। या भरतीमध्ये पदाचे नाव आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए। एकूण जागा। या भरतीमध्ये एकूण 200 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत। प्रवर्गानुसार जागांचे वितरण खालीलप्रमाणे आहे। UR 81, SC 30, ST 15, OBC 54, EWS 20। PWD साठी जागा VI 2, HI 2, OH 2, MD ID 2। या जागा प्रोव्हिजनल आहेत आणि बँकेच्या निर्णयानुसार जागा वाढू शकतात, कमी होऊ शकतात किंवा भरती रद्द होऊ शकते। वयोमर्यादा 1 मार्च 2026 रोजी किमान वय 21 वर्षे, कमाल वय 30 वर्षे। उमेदवाराचा जन्म 2 मार्च 1996 ते 1 मार्च 2005 या कालावधीत झालेला असावा। वयोमर्यादा सवलत SC ST 5 वर्षे, OBC 3 वर्षे, PWD UR 10 वर्षे, OBC 13 वर्षे, SC ST 15 वर्षे। शैक्षणिक पात्रता। उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे। जनरल OBC EWS उमेदवारांसाठी किमान 60% गुण आवश्यक आहेत। SC ST PWD उमेदवारांसाठी किमान 55% गुण आवश्यक आहेत। डिप्लोमा केलेले उमेदवार पात्र मानले जाणार नाहीत। अनुभव। या भरतीसाठी उमेदवाराकडे किमान 2 वर्षांचा पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे। हा अनुभव खालील संस्थांमध्ये असू शकतो: शेड्यूल्ड कमर्शियल बँक, रिजनल रूरल बँक, कोऑपरेटिव्ह बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन। खालील क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल: ब्रांच बँकिंग, ऑपरेशन्स, रिटेल असेट्स, क्रेडिट, सेल्स, थर्ड पार्टी प्रॉडक्ट्स। महत्त्वाच्या तारखा। एलिजिबिलिटी कट ऑफ डेट 1 मार्च 2026। ॲडव्हर्टाइजमेंट डेट 6 मार्च 2026। ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट 8 मार्च 2026। ॲप्लिकेशन लास्ट डेट 19 मार्च 2026। ऑनलाईन एक्झाम डेट 12 एप्रिल 2026। अर्ज फी। SC ST PWD उमेदवारांसाठी 250 रुपये, जनरल OBC EWS उमेदवारांसाठी 1050 रुपये। फी फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे। डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI, बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस उमेदवारालाच भरावे लागतील। एकदा भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही। महत्त्वाची सूचना। ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या आणि सर्व अटी व पात्रता तपासून मगच अर्ज करा। चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो। निवड प्रक्रिया। निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होईल: 1. ऑनलाईन टेस्ट, 2. पर्सनल इंटरव्ह्यू, 3. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, 4. मेडिकल टेस्ट। ऑनलाईन परीक्षा। ऑनलाईन टेस्टमध्ये 200 प्रश्न, 200 मार्क्स, 120 मिनिटे। विषय: लॉजिकल रिझनिंग अँड डेटा ॲनालिसिस 60 प्रश्न, इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 40 प्रश्न, बँकिंग अवेअरनेस इकॉनॉमी किंवा कम्प्युटर 60 प्रश्न। वेतन। असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी बेसिक पे 48,480, पे स्केल 48,480, 2000, 7, 62,480, 2,340, 2, 67,160, 2,680, 7, 85,120। याशिवाय डिअरनेस अलाउन्स, HRA, मेडिकल बेनिफिट्स, इतर अलाउन्सेस बँकेच्या नियमानुसार दिले जातील। अंतिम निवड। फायनल सिलेक्शन ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू यांच्या गुणांवर आधारित होईल। निष्कर्ष।
तर मित्रांनो, IDBI बँकमध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी 200 जागांची मोठी भरती जाहीर झाली आहे. जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आणि 2 वर्षांचा अनुभव असेल तर ही संधी नक्की वापरा. आणि अशाच सरकारी व बँक भरती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.